जय श्रीराम शेतकरी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, आज दिनांक 13 ऑगस्ट 2024 वार मंगळवार. आजचा संपूर्ण हवामान अंदाज आपण जाणून घेणार आहोत. तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता महाराष्ट्राची पावसाची स्थिती जर बघायला गेलं तर काही ठिकाणी हा जोरदार मुसळधार पाऊस चालू आहे आणि काही ठिकाणी उघडीप पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, एका भागातून सर्वांचं हवामान अंदाज जाणून घेऊया. तर मित्रांनो, कोकण किनारपट्टीला जर पाहिलं तर मुंबई, पुणे, पालघर, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी आणि नाशिकचा काही भाग या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस चालू आहे आणि येत्या काळात बी पाऊस चालू राहील. तसंच जर उत्तर महाराष्ट्राकडे जर पाहिलं तर धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी रात्रीच्या वेळेस हलक्या ते मध्यम सरी बरसू शकतात. कारण की आता इथे सुद्धा उन्हाची तडप ही जोरदार चालू आहे. तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्रामधलं जर बघितलं तर यवतमाळ, अमरावती, जालना, धुळे, अहमदनगर या ठिकाणी आता कडक उन्हाची म्हणजे अति ऊन पडून गरमी होण्याची शक्यता खूप आहे. आणि पावसाचं जर पाहिलं तर हलक्या ते मध्यम सरी इथं सुद्धा अधूनमधून येत राहतील. तर मराठवाड्याचा जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली. तर मित्रांनो, या ठिकाणी आता सध्याच्या काळामध्ये कडकच्या कडक ऊन आहे आणि हिंगोली, परभणी, नांदेड या ठिकाणी 35° इतकं ऊन हवामान खात्याने सांगितलेले आहे. तर मित्रांनो, या काळात जर पावसाची स्थिती पाहिलं तर पावसाची स्थिती मराठवाड्यामध्ये अद्याप नाही आहे. परंतु काही ठिकाणी विजेच्या कडकडासह कुठे कुठे हलक्या सरी बरसू शकतात. तर मित्रांनो, इथं जर आपण अजून जर पाहिलं तर जर आपण विदर्भाचा भाग पाहिला तर नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली हे जर संपूर्ण जर विदर्भाचा भाग पाहिला तर या ठिकाणी सुद्धा कडक ऊन पडण्याचा अंदाज हा हवामान खात्याने सांगितला आहे. आणि जर पावसाचं जर सांगायचं झालं तर या ठिकाणी नागपूर आणि अमरावती या ठिकाणी हलक्या सरी बरसतील. तर काय ठिकाणी जोरदार सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तसंच जर पूर्व महाराष्ट्र जर पाहिलं तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा आता कडक ऊन तर चालूच आहे. पण अधूनमधून नागपूर या ठिकाणी तुम्हाला हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, अण्णानगर, सोलापूर यामधील सांगली, सातारा, पुणे या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम आहे आणि मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली होती. तर हा अंदाज होता आजचा, म्हणजेच 13 ऑगस्टचा. पुढील अंदाज 14 ऑगस्ट हा लवकरच येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.